नमस्कार मंडळी, मी शारदा इन्स्टिट्यूट टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी. आणि आज एक छानशी रीडिंग घेऊन आले मी तुमच्यासाठी. आयुष्य जगावं कसं हे तुमच्याकडून शिकावं आणि खरंच तुमच्याकडून आयुष्य जगावं कसं हे शिकावं. कारण माझी सोल फॅमिली अशी आहे जी खूप सगळ्या गोष्टींना, सगळी आयुष्याची जगण्याची सूत्र सांभाळत परमेश्वराच्या आशीर्वादाने आणि पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट करून सकारात्मकतेनं सद्गुणांनी पुढं पुढं आलेली आहे. सगळ्या परीक्षा पास करत करत पुढे आलेली आहे. म्हणूनच या चॅनलशी कनेक्टेड आहे आणि पुढे चाललेली आहे. तर तुमच्यासाठी ही रीडिंग आहे की आयुष्य जगावं कसं हे तुमच्याकडून शिकावं. बघूया. आणि थँक्यू सो मच, तुम्हाला खूप 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 सारे थँक्यू की तुमच्यासारखी सोल फॅमिली मला मिळाली आहे की नाही. थँक्यू सो मच. तर बघूया, आयुष्य जगावं कसं हे तुमच्याकडून शिकावं. हा मेसेज का आला तर हा मेसेज बघूया आपण काय आहे नक्की. आयुष्य जगावं कसं हे तुमच्याकडून शिकावं. काय म्हणलं तुम्हाला, आयुष्य जगावं कसं हे तुमच्याकडून शिकावं. आणि हे कार्ड आहे नाईट ऑफ सॉर्ड्सचं कार्ड आहे. तर आयुष्य जगावं कसं हे तुमच्याकडून शिकावं. तुम्ही कोणत्याही गोष्टीत आयुष्यात बघा, म्हणजे जे काही असेल तुमच्या आयुष्यात, एखादा थांबण्यासारखी जी अवस्था आली असेल, म्हणजे खूप साऱ्या अडचणी आल्या असतील, एखादा निर्णय घेतले आणि एखादी गोष्ट, अशा गोष्टी प्रिय झाल्या असतील, अप्रिय झाल्या, कामाचे असतील, करिअर बाबतचे असतील, बिझनेस मध्ये असतील, हे सगळं होत असताना फायदा झाला, तोटा झाला किंवा काही झालं तरी सुद्धा त्यामध्ये कोणत्याही गोष्टीचा तुम्हाला म्हणजे अतिरेक नाहीये तुमच्यामध्ये. जगणं कसं असावं, तुमच्यासारखं असावं, तुमच्याकडून शिकावं. कारण तुमच्यामध्ये निस्वार्थ हा स्वभाव आहे, तुमचा निरपेक्ष स्वभाव आहे. हाव हाव नाही आणि दिखावेपणाही नाहीये की मी हे केलं किंवा माझ्यामुळे हे झालं. आणि ह्या गोष्टी म्हणजे कोणतीही गोष्टीचा खूप हेवा असं नाहीये तुमच्यामध्ये. जे आहे ना, हा ठीक आहे, जे झालंय ठीक आहे, चांगलं आहे, जे मी काय करतोय त्यामुळं इतरांना काय मिळेल आणि त्यातून मला काय मिळेल, म्हणजे दोन्ही गोष्टी बॅलन्स करून तुम्ही पुढं जाता. जगायचं काय हे तुमच्याकडूनच खरं तरी शिकलं पाहिजे. कारण एक्सेप्ट स्वीकार करणं तुमच्यामधला गुण खूप चांगला आहे. परिस्थिती कशी असो, मग सुखदुःख असो, आनंद असो, आणि सगळं तुम्हाला मिळालेलं असो, दिलेलं असेल, घेतलेलं असेल, सगळ्या गोष्टी बॅलन्स करत पुढे जाता तुम्ही. आणि तुम्ही ते स्वीकारता, माफ करता. माफ करण्याची ताकद खूप प्रचंड तुमच्यामध्ये आहे. तुम्ही माफ करताय. आणि पुन्हा कितीही तुम्हाला कोणी थांबवण्याचा प्रयत्न केला, मग तुमचे आजूबाजूच्या व्यक्ती असो, एनर्जी असो, कुणीही असू दे, जवळचे लांबचे कोणीही असू दे, तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही स्वतः थांबत नाही. तुम्ही स्वतः थांबत नाही. लगेच म्हणजे थोडा वेळ, अगदी सेकंदभरासाठी, मिनिटभरासाठी तुम्ही थोडा वेळ शांत बसाल आणि तुमचं मन तुम्हाला परत ते स्ट्रॉंगली तुम्हाला आणि उभं करता नाही, या तुम्ही पुढे जाऊ शकतो किंवा जाऊ शकते. आणि हे मी करू शकते, हे मी करणारच आहे. हा तुमचा प्रचंड आत्मविश्वास जो आहे, हा आत्मविश्वासाने पुन्हा एकदा तुम्ही पुढे जाता. आणि अशीच तुमची प्रचंड अशी इच्छाशक्ती पॉवरफुल आहे. कारण तुम्ही तुमच्या अगदी मरगळलेल्या अवस्था त्याची हे झालेली असेल तरी त्याला जागं करून उठवून पुन्हा एकदा जगण्याची उमेद देण्याची कला तुमच्यामध्ये आहे. आणि ते तुम्ही करू शकता. तुम्हाला सगळी परिस्थिती सांभाळून घेण्याचं एक बॅलन्स जे करायचं गुण आहे ना, तो तुमच्यामध्ये आहे. आणि झपाट्याने स्वतःही पुढे जाता, इतरांनाही तुम्ही पुढे घेऊन जाता तुमच्या बरोबर. हा मेसेज तुम्हाला इथे दिला, म्हणून तुमच्याकडनं हे जगणं शिकावं आणि तुम्ही जगावं कसं हे तुमच्याकडून शिकावं. तर हा खूप छान मेसेज आला. तुमच्यातला जो म्हणजे आळस, नैराश्य आणि नाही असं नाही, कोणत्याही कामामध्ये हिरिरीने तेवढ्याच ताकदीने, तेवढ्याच उत्साहाने तुम्ही भाग घेता. कितीही तुम्ही असेल तरी सुद्धा त्याच उत्साहाने तुम्ही भाग घेत असता. आणि इथं हेच तुम्हाला खूप 7 ऑफ कप्सचं कार्ड आहे, 7 ऑफ पेंटकल्सचं हे कार्ड आहे. आणि इथं बघा, तुमची परिस्थिती मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, किती म्हणजे परिस्थिती हे असेल तरी सुद्धा त्यामधून तुम्ही बाहेर पडणार आहात. हा तुम्हाला एक कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये आहे की तुम्ही यातून बाहेर पडणार आहात. तुम्ही या सगळ्या परिस्थितीवर मात करून बाहेर पडणार आहात आणि स्वतः बरोबर इतरांनाही जगण्याची उमेद देत बाहेर पडणार आहात. जगावं कसंही तुमच्याकडून शिकावं. कारण कष्टाला, हार्डवर्कला पर्याय नाहीये. कष्ट केल्याशिवाय तर सगळ्या गोष्टी आपल्याकडे येत नाहीत, पण त्या येत आहेत. आणि ना तुम्ही रिसीव्ह करताय, घेताय
आणि हे घेत असताना, हे करत असताना त्यामधला बॅलन्स तुमच्यामध्ये आहे. अति अति नाही आहे तुमच्यामध्ये, कुठलीही गोष्ट अति करत नाही तुम्ही. तर तो जो बॅलन्स आहे तो तुमच्यामध्ये आहे. आणि खूप सारा पैसा, धन, संपत्ती ही कष्टाने तुम्ही मिळवलेली आहे. तुम्ही कोणाचंही घेऊन हे करून तुम्ही मिळवलेले नाही आहे. तुमच्या कष्टानं, तुमच्या कर्तृत्वानं, तुमच्या बॅलन्सच्या स्वभावामुळे तुम्ही जे काही तुम्ही मिळवलेलं आहे ते मिळवले. पण ते मिळवलेलं असलं तरी सुद्धा तुम्ही त्याचा बरोबर विनियोग करताय. म्हणजे ते कुठं इन्व्हेस्ट केलं पाहिजे, त्यापासून तुम्हाला इतरांना कसा फायदा झाला पाहिजे आणि त्याचा अजून त्याचा लाभ कसा झाला पाहिजे, या गोष्टींमध्ये तुमचा कल जास्त आहे. हा मेसेज तुम्हाला दिला जातोय. म्हणून तुम्ही जसे आहात तसं काय करायचं हा विचार तुमच्यामध्ये. कष्टाळू आहात तुम्ही, खूप कष्टाळू आहात तुम्ही. बघा 7 ऑफ वॉन्ड्सचं कार्ड आहे आणि 7 नंबर आहे. बघा हा तुमच्यामध्ये 7 ऑफ वॉन्ड्सचं हे कार्ड आहे. खूप राबताय, खूप कष्ट करताय. जर तुम्ही शेतकऱ्याचं सुद्धा हे कार्ड असेल की अशी एक सोल आहे जी शेती करते, शेतकरी. आपण तर सगळे शेतकरीच आहोत की नाही. तर शेतकरी आहे, खूप राबताय, खूप मिळवताय, मिळवलंय सगळं. जगणं कसं असावं, तुमच्यासारखं असावं, तुमच्याकडून शिकावं. फॅमिलीसाठी, मुलांसाठी, सगळ्यांसाठी रात्रंदिवस तुम्ही कष्ट करताय. पण इथं तुम्हाला हा खूप महत्वाचा मेसेज दिला जातोय की जे तुम्ही कष्ट सर्वांसाठी करताय, हे सगळं करत असताना तुमचं स्वतःवरचं प्रेम कुठंतरी कमी पडतंय. आणि ते प्रेम तुम्हाला आता करायचंय, स्वतःवर तुम्हाला प्रेम करायचंय, हे तुम्हाला इथं सांगितलं जाते. सगळ्या गोष्टींचा विचार करायचा. खूप कष्ट करत 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 तुम्ही पुढे आलेले आहात. खूप कष्टाचा जाणीव तुमच्यामध्ये आहे, कष्टाची जाणीव तुमच्यामध्ये आहे. आणि हे सगळं करत तुम्ही पुढे आलाय. हे करत असताना तुमची फॅमिली, तुमचं प्रेम, तुमचे जवळचे, तुमचे सोलमेटचे आहे, तुमच्या जवळची लोक जी आहेत, तुम्ही कधी तुम्हाला त्यांनी सोडलं, कधी तुम्हाला त्यांनी साथ दिली, कधी सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही दुरावत गेला किंवा ते दुरावत गेले, तरी सुद्धा तुम्ही कोणावरही मनामध्ये तुमच्या कोणाबद्दलही राग, द्वेष आणि अशी भावना तुमच्यामध्ये नाहीये. खूप निरपेक्ष असे तुम्ही आहात. तुमचं बोलणं खूप असं हे आहे. म्हणजे तुम्ही इतरांना इतकं छान सांगता किंवा बोलता, तुम्ही इतके छान मेसेजेस देत असता. इतर तुमच्या जवळ कुणीही असू दे, तुम्हाला जर त्याला मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही अगदी छानपणे तुम्ही त्याला मार्गदर्शन देता. एखाद्या ह्याच्यातून कसं बाहेर पडावं, कशा गोष्टींना कसं साथ द्यावी, कुणाला किती साथ द्यावी, मार्गदर्शन हे तुमच्यामध्ये खूप भरभरून आहे. आणि हा मेसेज तुम्ही तर देताय. कार्ड ऍक्च्युली उलट आहे. बघा ही अशी एनर्जी असते. मी तुम्हाला काय म्हणलं, जगावं कसं हे तुमच्याकडून शिकावं. एवढं सोपं नाहीये हे, एवढं सगळ्यांना. मी तुम्हाला इथे काय म्हणलं, 7 ऑफ वॉन्ड्स आहेत आणि हे वॉन्ड्स आणि हे 10 ऑफ वॉन्ड्स आहे. ही वॉन्ड्सची इथं एनर्जी खूप आहे. किती कष्ट करायचं, किती कष्टाळू अशी इथं मला ही एनर्जी दिसते. याचं फॅमिली असेल, सगळ्याच गोष्टींमध्ये, करिअरमध्ये असेल आणि पुढं तुम्ही जाताय सगळ्या ह्याच्यातनं. म्हणजे तुम्ही पुढं करण्यासाठी पुढं जबाबदाऱ्या जे पण नसले तरी सुद्धा अंगावर सगळ्या जबाबदाऱ्या घ्यायच्या आणि ते सगळं तडीच न्यायचं. मग ते स्वतःला त्रास होणार या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये आहेत. ही मी एनर्जी तुमची पिक करते की 10 ऑफ वॉन्ड्स. खूप तुम्ही आता म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा तुम्ही घेतल्या स्वतःवर की ज्यामुळे तुम्हाला त्या झेपणार नव्हत्या, तरी सुद्धा तुम्ही ते झेपल्या, तुम्ही ते केल्या, तुम्ही ते कडेला नेल्या. आणि खूप कामाचा लोड तुमच्यावर पडला. त्यामुळे तुमच्या आयुष्यात आता विश्रांतीचे म्हणजे जर कुठंतरी एक असा शांत असा एक काळ येत असतो आयुष्यामध्ये. आणि तुम्हाला इथं आता तुमच्या आयुष्यात तो काळ येतोय जो तुम्हाला रिलॅक्स मोडमध्ये घेऊन जाणार आहे, तुम्हाला रिलॅक्स मोडमध्ये नेणार आहे. कारण खूप चांगलं कष्टाचं फळ तुम्हाला जे आहे ते तुम्हाला इथं द्यायचं आहे. आणि तुम्ही तुमच्यासारखं म्हणजे तुम्ही जसं आयुष्य जगावं कसं हे तुमच्याकडून शिकावं. कितीही परिस्थिती कठीण आली, मार्गात अडथळे आले, तरी सुद्धा जगणं सोडायचं नाही. जगत राहायचं, करत राहायचं. कारण एक ना एक दिवस, कुठला तरी एक दिवस असा असतो, एक क्षण असा असतो ज्यामुळे आपल्याला निवांतपणाची झोप लागते. आणि हे तुम्ही शिकवता. म्हणजे हे महत्वाचं आहे. तुम्हाला निवांतपणे झोप लागणं हे महत्वाचं आहे.
आणि हा जो कामाचं तुमच्या सगळं हे आहे हे थोडंसं हे रिलॅक्स मोड मध्ये जाते आणि तुम्ही जे काही कष्ट केलं राबलाय खरंच हे हॅट्स ऑफ आहे या सोलला, ज्या सोलची मी एनर्जी पिक केली की तिथं तुम्ही इतकं खूप साऱ्या गोष्टींना असं हे केलं की जे मिळालं त्यात सुख मानलं, जे तुम्हाला मिळालं, जे तुमच्या पुढं परमेश्वरानं आणून ठेवलं त्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही सुख मानत आला, समाधान मानत आला. कधीही कोणाकडेही ना फॅमिलीज कडून ना कोणाकडून नाही अपेक्षा ठेवला नाही, हट्ट केला नाही, मागितला नाही, दिला नाही, मागितलं नाही, काही केलं नाही. फक्त तुम्ही तुमचं कर्तव्य करत राहिला आणि हाच खूप महत्वाचा मेसेज आहे. म्हणून जगावं कसं आहे तुमच्याकडून शिकावं, कारण प्राधान्य तुम्ही कर्तव्याला देता आणि ह्या सगळ्या गोष्टी हे सगळं करत असताना तुम्ही जे काही मॅनिफेस्ट करता किंवा जे काही सगळं करता स्वतःबरोबर इतरांबद्दल खूप जास्त करता मॅनिफेस्ट, खूप जास्त मॅनिफेस्ट करता आणि त्यामुळं तुमच्यासाठी हा मेसेज आहे. जगणं शिकावं कसं तुमचं, मी काय म्हणलं तुमच्या आयुष्यात असा एक रिलॅक्सचा मोड येणार आहे आणि हे जे वर्ष आहे हे तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ देणारं असं आहे, तुमच्या कष्टाचं फळ देणारं असं आहे. आणि 2026 हे वर्ष जे आहे हे सूर्याचं वर्ष आहे आणि म्हणूनच हे कार्ड आहे. इतकं सारं कष्ट तुम्ही केलाय, इतकं राबलाय, इतकं कर्तव्यनिष्ठ तुम्ही राहिलाय, समाधानी राहिलाय, सगळ्यांना समर्पण केलंय, परमेश्वराला केलंय, सगळ्यांना तुम्ही समर्पित होऊन तुमचं तुमचं कार्य तुम्ही करत राहील. कधीही कोणाकडे तक्रार केली नाही, माझ्यासाठी काही नाहीये, मी हे नाहीये, ते नाहीये किंवा हे मला हवं आहे, मी काही केलं नाही, अपेक्षा कुठलीही नाही, निरपेक्षपणे करत राहिला. म्हणूनच तुमच्या आयुष्याचा सूर्योदय आता होतोय, तुमच्या आयुष्याचा सूर्योदय होतोय, सूर्य तुमच्या आयुष्यात प्रवेश करतोय. खूप उत्साह, आनंद आणि भरभरून यश, कीर्ती, मान, सन्मान हे सगळं तुमच्या आयुष्यात भरभरून सूर्यदेव घेऊन येत आहेत आणि सूर्यदेवांचा आशीर्वाद तुमच्यावर भरभरून आहे. कारण अशी सोल तुम्ही आहात ज्यांचा अभिमान साक्षात केलं तर सूर्यदेवांना आहे. त्यांच्यासारखं तेज, त्यांच्यासारखा प्रकाश, त्यांच्यासारखा औरा तुमचा आहे आणि जगावं कसं हे तुमच्याकडून शिकावं. का हा मेसेज आला तर हे यासाठीच, कारण कष्टानं कुणीही संपत नसते, ते कष्टच माणसाला त्याच्या खऱ्या ताकदीची ओळख करून देतात. अशी सोल तुम्ही आहात आणि तुमची इथं खऱ्या अर्थाने ओळख इथं झालेली आहे आणि हा मेसेज तुम्हाला इथं दिला गेलेला आहे. खूप छान असा मेसेज आहे, खूप महत्वाचा आणि खूप चांगला मेसेज तुम्हाला इथं दिलेला आहे युनिव्हर्सने. जगावं कसं हे तुमच्याकडून शिकावं. ज्या गोष्टीतून तुम्हाला अनुभव आले आणि ज्या गोष्टींनी, परिस्थितीने, माणसांनी, आजूबाजूच्या ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी अविश्वास दाखवला असेल, तुम्हाला फसवणूक झाली असेल, तुम्हाला इग्नोर केलं गेलं असेल, काही झालं, ज्या गोष्टीमधून तुम्हाला जे अनुभव आले, जे मिळालं, तुम्ही त्याचा कधी दुस्वास नाही केला. जे अनुभव मिळत गेले ते अनुभव घेत शिकत तुम्ही पुढे आलेले आहात. तुम्ही कधीही हारून थांबला नाही, मला काय होणार नाहीये, मी काही करू शकत नाही किंवा मी करणार नाहीये, हा तुमचा कधी इश्यू नव्हताच. आणि तुम्ही फक्त हे ठरवत गेला की मला पुढे जायचं आहे, मला करत जायचं आहे, जीवनाचा हा एक भाग आहे की या सगळ्या परिस्थितीवर मी मात करू शकतो आणि करणार आहे. परमेश्वराची साथ आहे, हा विश्वास तुमचा जो होता, तुमचा जो स्वामींवर विश्वास होता किंवा तुमचा गुरुंवर जो विश्वास होता, त्यांच्या आदेशाने जे काही तुम्हाला मेसेजेस दिले गेले किंवा तुमच्या आयुष्यात तुम्ही ज्या तुमच्या आराध्यांना कनेक्ट झाला त्यांनी तुमच्या साठी काय मेसेज दिले ते तुम्ही घेत पुढे गेला आणि सायलेंटली गेलाय तुम्ही, अगदी शांतपणे, कोणताही आवाज नाही, आदळ आपट आवाज, दंगा, चिडचिड, राग आणि दुसऱ्याला दोष देणं, त्यांनी माझ्यासाठी हे केलं नाही, त्यांनी मला ते दिलं नाही, त्यांनी हे केलं नाही, ते केलं नाही, हा दोष देत तुम्ही राहिला नाही, तुम्ही सायलेंटली पुढे गेलेला आहात. आणि म्हणून तुमच्या आयुष्यात हा सूर्योदय आता होतोय आणि हा सूर्योदय तुमच्या आयुष्याला चमकवण्यासाठी आता आलेला आहे. ह्युमिलिटी आहे, निरपेक्षपणे निस्वार्थपणे सेवा करणं हा तुमचा धर्म आहे. तुम्ही तो कधीच सोडणार नाही. मग कोणीही असो, तुमचे आई वडील असो, तुमच्या घरातली वयस्कर व्यक्ती असो किंवा कुणी तुमच्या ह्याच्यातलं असो, तुम्ही बाहेर नात्यातलं असू दे किंवा बाहेरच्या असू दे, सेवा तुम्ही पोहोचवता लोकांपर्यंत, सेवा करता, गुरूंची सेवा करता आणि तुम्हाला जे गुरुदक्षिणा जी म्हणजे
गुरूंचा आशीर्वाद जो आहे तो तुम्हाला इथं आता मिळणार आहे. आणि हेच गुरूंचे आशीर्वाद तुमच्यासाठी खूप मोठं काहीतरी तुमच्या आयुष्यात घडणार आहे, घडवण्यासाठी तुमच्या आयुष्यात. म्हणूनच आयुष्य जगावं कसं आहे, तुमच्याकडून सेवा शिकावं. कारण सेवा, प्रेम, धर्म, ज्ञान आणि निरपेक्ष निस्वार्थ सेवा हे सगळं तुमच्यामध्ये खूप भरभरून आहे. म्हणून तुम्ही हे सगळं करू शकता. म्हणून तुमच्याकडून शिकावं की जगावं कसं. आणि सहनशीलता ही जी तुमच्यामध्ये आहे, पेशन्स आहे, सहनशीलता आहे, स्वतःवर कंट्रोल करणे म्हणण्यापेक्षा नको तिथं राग आणि आपली एनर्जी बाहेर नाही काढत. तुम्ही तुमची एनर्जी वाया घालवत नाही. तुम्ही सोडून देता, माफ करता. नाही, ज्याचा जो स्वभाव आहे त्याचा तो स्वभाव आहे. आणि एक संयम तुमच्यामध्ये आहे, खूप संयम तुमच्यामध्ये आहे, खूप सहनशीलता तुमच्यामध्ये आहे. एखाद्याला बघा, एखाद्या मुलांना शिकवत असाल, काही सांगत असाल, तर ते नाही, त्याला एकदा नाही कळलं तर तुम्हाला त्याचा राग नाही, तर तुम्हाला अजून त्याला शिकवावं जोपर्यंत त्याला कळत नाही. ते एखाद्या शिक्षकाची सुद्धा एनर्जी असेल की तुम्हाला म्हणजे जोपर्यंत त्याला कळत नाही तोपर्यंत तुम्ही ते शिकवता, सांगता, समजवता. कारण हेच तर तुमचं ध्येय आहे आणि हे तुमचं ध्येय पुढे नेतं. म्हणून जगावं कसे, तुमच्याकडून शिकावं. तुमच्यामध्ये इतकी ताकद आहे, इतकी शक्ती आहे, इतकी सहनशीलता आहे, संयम आहे, पेशन्स आहे, माफ करण्याची ताकद आहे. आणि त्यामुळेच तुमच्या आयुष्याला एक नवीन तुमच्या आयुष्याचा सूर्योदय इथं होतोय. आणि तुम्हाला इथं हाच मेसेज दिला जातो की तुमच्या आयुष्याला जगावं कसं हे तुमच्याकडून शिकावं. म्हणून ब्रह्मांडीय शक्ती तुम्हाला इथं ब्लेसिंग्स देते, आशीर्वाद देते. तुम्हाला पुढे नेण्यासाठी मी तुम्हाला काय म्हणलं, नॉलेज, ब्रह्मज्ञान. मी तुम्हाला काय म्हणलं, तुमच्याकडे जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचं जे भांडार तुमच्याकडे भरभरून जे तुम्हाला हे ज्ञानाचं भांडार तुम्हाला दिलेला आहे, त्या ज्ञानामुळे तुम्ही इतरांचं आयुष्य, इतरांचं हे उज्ज्वल तर तुम्ही करतायच, पण त्याबरोबर स्वतःमध्येही बदल तुमच्या होतोय. आणि यामध्ये तुम्हाला खूप मोठं असं ज्ञान सुद्धा तुम्ही घेतलेलं असेल. तुम्ही खूप ज्ञान देत असाल लोकांना, तरी सुद्धा तुमच्या याच्यामध्ये म्हणूनच जगण्यात असावं, कसं असावं तर तुमच्यासारखं असावं आणि तुमच्याकडून शिकावं. हा मेसेज तुम्हाला इथं दिला गेला. खूप छान रिडिंग झाली, मस्त झाली, मला आवडली. तुम्हाला आवडली की नाही नक्की मला कमेंट करून सांगा. आणि डिस्क्रिप्शन मध्ये मी माझा नंबर दिलेला आहे, तिथून तुम्ही मला मेसेज करू शकता. आणि आपल्या ह्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. आणि शेअर नक्की करा. कारण एखादी अंधारात हरवलेली व्यक्ती प्रकाशात जाण्यासाठी आणि तिच्या आयुष्यात प्रकाश होण्यासाठी आपला एखादा व्हिडिओ हा तिच्या आयुष्यात आणि तुम्ही त्याच्यासाठी एक माध्यम बनवू शकता. तर नक्की शेअर करा व्हिडिओ आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच